परदेशात जाण्याचे स्वप्न पाहणारे भारतीय आता अपहरणकर्त्यांचे बळी ठरतात। कॅनडा, अमेरिका आणि यूके सारख्या ठिकाणी जाणाऱ्या तरुणांना इराण सारख्या दुसऱ्या देशात फसवून नेलं जातं आणि त्यांच्या कुटुंबियांकडून प्रचंड प्रमाणात खंडणी मागितली जाते। असाच एक प्रकार गुजरातमधून समोर आलाय। तिथून 13 तरुण ऑस्ट्रेलियात बेकायदेशीर मार्गे जाण्याच्या प्रयत्नात होते। त्यांना खंडणीसाठी इराणमध्ये ठेवलं गेलं। यातले अद्याप 6 जण तिथे अडकलेले आहेत, तर इतरांची सुटका झाली आहे। हे पहिलेच प्रकरण नाहीये। जुलै 2023 मध्ये एका गुजराती जोडप्याचे इराणमध्ये वसीम नावाच्या एका माणसानं अपहरण केलं होतं। 2024 मध्ये केरळचा 26 वर्षीय हिमांशु नावाचा एक तरुण इराणमध्ये अशाच प्रकारे अपहरणाला बळी पडला होता। या वर्षाच्या जून मध्ये संगरूरचा हुसनप्रीत सिंग, SBS नगरचा जसपाल सिंग आणि होशियारपूरचा अमृतपाल सिंग हे 3 भारतीय तेहरानमध्ये पोहोचल्याच्या काही वेळातच त्यांना गायब करण्यात आले। अलीकडच्या काळात अशी प्रकरणे वाढली आहेत जिथे फसवणूक करणारे एजंट लोकांना परदेशात काम आणि चांगले करिअर मिळेल असे भासवून ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि अमेरिकेसारख्या देशांकडे फसवणुकीच्या मार्गाने नेतात। खोट्या नोकरीच्या जाहिराती वापरून दक्षिण पूर्व आशियातील देशांमध्ये लोकांना फसवण्यात येते। मारहाण, उपाशी ठेवणे, जीवे मारण्याच्या धमक्या देणे अशा अत्याचारांचा त्यांना सामना करावा लागतो। अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया किंवा कोणत्याही युरोपियन देशात पोहोचण्यासाठी कोणतीही सीमा पार करण्याच्या मोहात लोकांना आपले संरक्षण आणि जबाबदारी विसरून चालणे महागात पडते आहे। परदेशात नोकरी करायला जाण्यात काहीच चुकीचं नाही, पण तो मार्ग कायदेशीर आणि सुरक्षित असायला हवा। ठराविक वैध कंत्राटांशिवाय कुठलीही रक्कम देऊ नये। या प्रकारच्या फसवणुकीबाबत जनजागृती वाढवणे आणि संशय आढळल्यास त्वरित अधिकाऱ्यांना कळवणे आवश्यक आहे। धोके संपवण्यासाठी सरकारने कडक कारवाई करावी आणि भागीदार देशांशी सहयोग वाढवला पाहिजे। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।